कांग्रेस की जानिब से रियासती हुकूमत के खिलाफ नांदेड़ में खोखा आंदोलन किया गया। ITI चौराहे पर नांदेड़ कांग्रेस कमेटी के कारगुजार सदर राजेश पावड़ी की क़यादत में ये एहतजाजी मुजाहरा किया गया। इस एहतजाज में रुकने पार्लियामेंट वसंत चौहान ने भी शिरकत की। इस एहतजाज का मकसद मकामी मसाइल को उजागर करना है, खुसूसन किसानों के कर्जे माफ़ करने और महंगाई के खिलाफ ये एहतजाज किया गया। एहतजाजियों ने हुकूमत के खिलाफ नारेबाजी भी की। एहतजाजी मुजाहरे में कांग्रेस के लीडरों और कारकुनों की बड़ी तादाद ने शिरकत की। आज 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिवस आहे। या निमित्तानं आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या सूचनेनुसार, तसेच आपले लाडके खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही खोके आंदोलन करत आहोत। त्या आंदोलनाचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी। नांदेड शहरात कोट्यावधीचा जो निधी आलेला आहे, तो निधी आला म्हणून रोज पेपरला आपण वाचतो, करोडो रुपये आलेले आहेत। आज 100 कोटी आले, 500 कोटी आले। खोके आमदार रोज एक बातमी देतो की आज एवढे खोके आले, एवढे कोटी रुपये आले, पण प्रत्यक्षामध्ये शहरामध्ये काहीच कामाच्या हे नाही, खड्डेच खड्डे आहेत। त्यामुळं खड्ड्याचा नियोजन असतो। परवा श्रीनगर येथे एक झाड पडून एक मुलगा वारला, त्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? तर शहरातील लोक वैतागलेले आहेत आणि लोकांची वाचा फोडण्यासाठी आणि जनतेचा रोष हा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करत आहोत। या आंदोलनाचा एकच उद्देश आहे की शहरातील खड्डे बुजवणे, शेतकऱ्याचा पीक विमा टाईमवर भेटणे, शेतकऱ्याची कर्जमाफी करणे, शेतकऱ्याचं वीज बिल माफ करणे। वीज बिल माफीची घोषणा करतात, पण प्रत्यक्षात वीज बिल माफ झालेलं नाही। शेतकऱ्याची वीज बिल कट करत आहेत आणि या अनुषंगाने आम्ही सर्वजण मिळून खासदार साहेबाकडे या गोष्टीचं सांगणं घातलेलं आहे आणि खासदार साहेबांना आम्हाला शब्द दिला आहे की आपण नाना पटोलेकर साहेबाकडे जाऊ। त्या खोके आंदोलनाच्या माध्यमातून सर्व प्रश्न आम्ही खासदार साहेबांमार्फत सरकारच्या मुख्यमंत्र्याकडे पोहोचवती करण्याचा प्रयत्न करू खासदार साहेबांच्या माध्यमातून। आज नांदेड मतदारसंघाच्या वतीनं आमच्या विभागाचे नेते माननीय राजेशजी पावडे यांच्या माध्यमातून आज सरकारला सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही अडचणी आहेत, या सरकारने 50 खोके घेऊन या महाराष्ट्राचं वाटोळं केलं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक समस्या निर्माण केल्या। सर्वसामान्य माणसाला, शेतकरी असेल, व्यापारी असेल, सुशिक्षित बेकार असेल, त्यांना आज या शासनाच्या मार्फत न्याय मिळत नाही म्हणून, आणि ज्या काही कर्जमाफीचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा, त्याही ठिकाणी आज निकाली निघाला नाही। या दृष्टीने अनेक प्रश्न, जवळपास 15 ते 20 प्रश्न असे घेऊन आज शहरातले काही प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, नालीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न घेऊन या पावडे साहेबांनी आज या ठिकाणी खोके आंदोलन विशेषतः या सरकारचं माध्यमातून या सरकारला दाखवून दिलं आणि या निमित्तानं आज हे आंदोलन, आज हे खोके आंदोलन या ठिकाणी आम्ही घेत असताना आता हे खोके आम्ही मुख्यमंत्र्याकडे आम्ही सादर करणार आहोत।